हिंगोली जिल्ह्यामध्ये फळबागायत शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी जे आहे ते चिंताग्रस्त झालेला आहे। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यातील सुकळी या गावामध्ये आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संत्र्याचा मळा आहे। 2 एकरामध्ये शेतकऱ्यांचे आहे ते संत्र लावलेले, परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे हे जे आलेले फळ आहेत ते गळती होत आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी येत आहे, पण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, मला सांगा तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही केव्हापासून शेती करता? मी लक्ष्मण रामभाऊ कबाडे, सुकळी खुर्द, मौजे सुकळी खुर्द येथील रहिवासी आहे आणि इथला शेतकरी आहे। जवळपास आम्ही फळबाग ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून करतो आणि 15 वर्षापासून करतो। खूप खर्चही आहे आणि यावेळेस भरपूर प्रमाणात नुकसानी झालेलं आहे। धुई असेल, ढगाळ वातावरण असेल, यापासून खूप नुकसान झालेलं आहे। तुमचे जे संत्र्याचा मळा आहे हे बघण्यासाठी काही व्यापारी आलते का? हो, आले, व्यापारी आले होते आणि त्यांनी मळा पण म्हणजे मागणी केली फळबागासाठी, पण थोडी आतापर्यंत अद्याप मळा काही दिलेला नाही, कारण नुकसान भरपूर प्रमाणामध्ये आहे। व्यापारी मळा कितीपर्यंत मागतात? व्यापारी 4 ते 5-6 लाखापर्यंत मळा मागतात। शेतकऱ्याला प्रतल खाते का? नाही, प्रतल खात नाही। आतापर्यंत जे झालेला जे खर्च आहे मळ्यावरती, जवळपास 1-1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे आतापर्यंत आणि फवारण्या सुद्धा 4-5 झालेल्या आहेत। म्हणून एवढ्या खर्चामुळे परवडत नाही। शासनाकडे आपली काय मागणी असणार आहे? शासनाकडे मागणी फक्त एवढीच आहे की शासनाने आता थोडी आर्थिक मदत करावी, या अनुषंगाने बस एवढीच मदत आणि मागणी या ठिकाणी शासनाला करतो। तर हे होते शेतकरी। हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे संत्री पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि शासनाकडे आर्थिक मदत द्यावी अशी देखील मागणी शेतकऱ्याकडून जी आहे ती केली जात आहे।